मित्रांनो आता आम्ही बॉर्डरच्या जवळ करन्सी एक्सचेंज करायला आलेलो आहोत. सिम एक्सचेंज मारने का जरूरत नहीं पड़ता नेट पैक फिर से। और इधर का नेपाल का नंबर फोन लगेगा। 1 रुपया नेपाली कितना है अभी? क्या 5,000 रुपये दो ना. नोटे हे बघा आणि भाई 10 रुपयाची नोट आहे, ही 10ची नोट आहे. मस्त नेपालचे बघ. नेपाली माणसं केस तर जर आमरच ना सब अरे ओमला ओम चष्मा घाल पटकन पटकन. लुक ॲट युअर राईट साइड. वाव गावी मला गौरव हिमालयन रेंजेस. किती सुंदर आहे ना. हो. मी तो बघ. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आम्ही आलो होतो गोरखपूरला आणि आज आम्ही जाणार आहोत गोरखपूर पासून पोखरा नेपाळला. तर संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही जे पॅकेज केलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला गाडी मिळालेली आहे इनोवा क्रिस्टा. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. सो आता आपण जाणार आहोत इनोवा क्रिस्टामध्ये. हे जे दादा होते यांना घरी जायचं आहे. हे मुंबईला यांचं चायनीजचं हॉटेल आहे. सो ते बोलले आम्हाला घेऊन चला. आज कुठं कशी गाडी बघा मस्त चकाचक करून आणली. जय भोले. काहीच विषय नाही, फुल एन्जॉय राहणार आहे काही. येस. आणि बाकी तुम्हाला दाखवतो, आतमध्ये बसूया. बरं झालं इनोवा कष्ट भेटली, खूप कम्फर्टेबल आपण जाऊ शकतो. चलो आता मी गाडीमधून बसून निघालोय आणि ड्रायव्हर सरांना विचारलं ते कुठले, तर ते बोलले नेपाळी आणि इंडिया कॉम्बो. म्हणजे बॉर्डरचे आहेत. ऑर्डरचे कुमार सर नाव आहे. काय अरे अमित भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हॅलो, हॅलो. आमचा मित्र आहे जयसिंग, त्याला खूप मिस करतोय आम्ही, तुम्ही बघू शकता. जयसिंग मिस यू. माझा बेस्ट फ्रेंड आहे. जयसिंग तो व्हिडिओ कॉलवर तुला दाखवतो आता, नाही तर व्लॉग बघ. तू ब्लॉग बघत जा आता आमचे. मित्रांनो हे बघा इथं सेलिब्रिटी आले. माधुरी दीक्षित ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी. किती गर्दी होती हे बघा, पूर्ण गर्दी. माधुरी दीक्षित बघितली तुम्ही? अरे तो दुसरा माणूस आलेला होता, माझ्या दिवशी आलेला नव्हते अजून. अच्छा. थांबायचं तो. अरे हो, बॉर्डर बंद होऊन जाईल 9 वाजता. मस्ती तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला 9च्या अगोदर नेपाळ बॉर्डर क्रॉस करायची, नाही तर 9 नंतर बॉर्डर बंद होऊन जाते. मग तिथं आम्हाला अनफॉर्च्युनेटली तिथेच थांबावं लागेल रात्रभर. करिएगा हाँ जहाँ ताजा ताजा गरम समोसे वगैरह मिल रहे हैं, हाँ रास्ते पार्सल उठा लेंगे. तुरंत पार्सल कर लीजिए ताकि खाते हुए आप लोग चलिए. यस सर. और रात को 8 बजे से 9 बजे तक हम पहुंचाएंगे आपको अतिथि रिसोर्ट में. वहाँ बैठ के बढ़िया से दाल चावल रोटी भाजी तरकारी मांस मच्छी जो भी खाना है आपको ओके मिलेगा ना. यस 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 खिला दो ओ भैया इन लोग को. क्या आहे या? बात है वो रिसोर्ट है भाई मेरे. मित्रांनो आता आम्ही आहोत गोरखपूरला, म्हणजे उत्तर प्रदेशला, आणि या ठिकाणी आम्ही खातोय आता पाणीपुरी यूपीची. कारण आम्हाला वाटेत काही भेटणार नाही, थोडंसं चाऊमिन वगैरे खाऊया, पाणीपुरी खाऊया. बघा असं पद्धतीने चाऊमिन इथे. चला ऑर्डर द्या पटकन. सकाळपासून उपाशी आहे, एक तर बारीक आहे, आजारी पडून जाईल. यश पाणीपुरी चांगली होती काहीच. खाल्लं का? खूप उपाशी होता. काय रे ओमे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत इंडिया बॉर्डरवर. आता तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू कसा आहे. आणि खरंच आता फिलिंग येते की आम्ही देशाबाहेर चाललेलो आहोत आणि आमची इंटरनॅशनल ट्रिप सुरू झालेली आहे. काय वाटतं देश इतक्या वेळ काहीच विषय नाही, फुल एन्जॉय. आता इतक्या वेळ वाटत होतं की इंडियामध्ये, पण आता हे जे तुम्ही बघताय पोलीस वगैरे आर्मी, आता वाटतं की वो प्रो काहीतरी आपण चाललोय. भारत आगमन पर आपका धन्यवाद. सर गुड नाइट हो गया. अरे सर गोरखपुर से जा रहे पोखरा, एंट्री करा दे. एक बार अपने कर्नल का ये लोग सुनते, दूसरी हे बघा मित्रांनो, जिम्मेदारी पूरी इनकी. इंडिया बॉर्डर आपण आता क्रॉस केली. शंभो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय नेपाल. चला नेपाळ मध्ये आता एंट्री केली. नेपाळ में आ गए ना अभी. वेलकम टू नेपाल. ये बताइए आप लोग हाँ एक्सचेंज वगैरह पैसा हाँ हाँ करना है, सिम लेना है. मित्रांनो आता आम्ही बॉर्डरच्या जवळ करन्सी एक्सचेंज करायला आलेलो आहोत आणि या ठिकाणी सिम पण एक्सचेंज करूया. तर बघा असं आहे,
या ठिकाणी बॉर्डर होती तर कार लावली आणि ह्या ठिकाणी आहे अनलिमिटेड चलेगा ना सिम एक्सचेंज. मारने का जरूरत नहीं पड़ता नेट पैक फिर से. और इधर का नेपाल का नंबर फोन लगेगा 50 मिनट के लिए. 50 मिनट. फिर उसके बाद इतना आदमी है 2 सिम ले लीजिए और उसके बाद हॉटस्पॉट कनेक्ट कर लीजिए. 1 रुपया नेपाली कितना है अभी? 1 रुपये नेपाली का 1.5. आपलं आता बंद झालंय. 1.5 है क्या? 5,000 रुपये दो ना. नेपाळमध्ये 2 कंपनीचे सिम चालतात, एक म्हणजे नमस्ते आणि दुसरं म्हणजे एनसेलचं. आम्ही एनसेलचं घेतलं होतं, ज्याच्या 7 दिवसाची प्राईस होती 300 रुपये. नेट खूप चांगलं चालतं, तुम्ही घेऊ शकता आणि ॲक्टिवेट पण लगेच होतं, सो काही टेन्शन. मित्रांनो फायनली आता आम्ही नेपाळ करन्सी एक्सचेंज केलेली आहे. जास्त काही केली नाही आहे, मी तर फक्त 2,000 रुपये केले. 1,000 रुपयाला 1,550 रुपये या ठिकाणी भेटले. जनरली 1.60 म्हणजे 1,000ला 1,600 रुपये भेटतात. हे बघा आणि भाई 10 रुपयाची नोट आहे. ही 10ची नोट आहे. मस्त नेपाळचे बघ. याने तर डायरेक्ट 10,000 केले. दाखवतो तुम्हाला. आपल्यासोबत हे मुंबईचे जे होते आपले नेपाळी काका, त्यांनी आपली खूप हेल्प केली. इथे सांगितलंय की नेपाळमध्ये 500 आणि 100 रुपयाची नोटा चालतात, 200ची नोट चालत नाही. तर नेपाळला येताना ही गोष्ट लक्षात ठेवा. यश नेपाळी बोल. नेपाली क्या उंच फिरते हो? आगे उंच की सुके सब नेपाली माणसं केसत जर आमरच ना सब एकदम गोरी गोरी. मित्रांनो आता घाट सुरू झालेला आहे आणि घाट इतका डेंजरस आहे, तुम्हाला दाखवतो. कॅमेरा जस्टिस नाही करू शकत काहीच. मित्रांनो रात्रीचे जवळपास 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय घाटात. त्या ठिकाणी आता आम्ही मॅगी खात आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता. वेटर 5 मॅगी ती लाई क्या? येस. हे बघा, पण समोर व्ह्यू एकदम मस्त आहे, पूर्ण लाईट आहे. अजून 135 किलोमीटर जायचं आम्हाला. हॅलो ओम, कशी थंडी? अरे खूप थंडी आहे. तरी पण मी एकच स्वेटर घेऊन आलोय. आता स्वेटर घेणार आहे. काय की बघा इथं कशी. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोखरा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आता 5 ते 10 मिनिटात आपण हॉटेलवर जाणार आहोत. झोपण्याची फार मजा आली घाटामध्ये. दर 3 ते 5 सेकंदाला घाट होते, टर्न होते. तो डायरेक्ट आम्ही इकडं आणि तिकडं असं जात होतो, एकामेकाच्या अंगावर पडत होतो. आणि यशला तर झोप येत होती, पण त्याला अनफॉर्च्युनेटली पुढेच बसावं लागलं. ड्रायव्हरच्या शेजारी झोपता नाही आलं. आणि जागा ठेवण्यासाठी मला जागा राहायला लागलं. की ओमचे आणि आमच्या बिल्लू भाऊचे वाद. बिल्लू भाऊ रस्ता बघितला. तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलवर, ज्या ठिकाणी आम्ही पोखरामध्ये 2 दिवस थांबणार आहोत. आणि इतकी प्रचंड अशी थंडी आहे की अक्षरशः सर्व कुडकुडत आहे. तुम्ही बघू शकता, हे हॉटेल सत्कार म्हणून आहे. सो छान असायचं रिसेप्शन आहे, तुम्ही बघू शकता. वाव. आणि या साईडला अशी पेंटिंग आहे हिमालयन. पण रस्ता खूप घाटाचा होता. काय सांगशील संकेत, कसा होता रस्ता? अतिशय अप्रतिम रस्ता होता. जर दिवस असता तर आम्हाला यूज दिसला असता, पण त्रास झाला आम्हाला. पण ओके होतं. बाकी आता ते आमचं लगेज आणायला गेले नात करते काय, यावंच लागतंय नेपाळला. आता आमचं लगेजही आलंय आणि रूमचे कीज पण आलेले आहेत. लेट्स गो. दाबले लिफ्ट सुद्धा यांची लाकडाची, म्हणजे मित्रांनो सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहोत पोखरा या ठिकाणी. सकाळी लवकर आंघोळ करण्याच्या ऐवजी आत्ताच आंघोळ करून घेतली आणि आता थोडासा रेस्ट करणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जो व्ह्यू आहे तो खूप क्रेझी आहे, तुम्हाला दाखवतो. लुक ॲट दिस व्ह्यू, वाव अमेझिंग. आणि हाच व्ह्यू आता मी माझ्या मित्राला दाखवणार आहे, ओमला. ओम, हाय ओम, उठ ना, काहीतरी दाखवायचं पटकन, तुला खूप आवडेल. उठ उठ, चष्मा घाल पटकन पटकन. अरे हा क्रेझी व्ह्यू हा परत नाही वाटणार. चल चल चल, तुला खूप आवडेल. सरप्राईज फॉर यू. लेट्स गो. चल चल, ये पुढं. लुक ॲट युअर राईट साइड. हिमालयन रेंजेस. सुंदर आहे ना. हो. तो बघ, तो बघ ना. कोणता? तो पूर्ण बर्फ आहे. बर्फ आहे. वाव. म्हणजे इथं पण बर्फ पडत असेल. आणि किती क्रेझी घर आहे तिथे. वाव. सकाळचे 5:30 वाजता. आणि मी तुला का उठवलं की हा व्ह्यू परत परत नाही ना ब्रो. सकाळ तर दरवेळेस होत असते, पण ही जी फ्रेश मॉर्निंग आहे ती परत परत नाही भेटणार. म्हटलं उठ यार. बाकीचे आमचे 3 फ्रेंड्स अजून झोपले, त्यांनी मिस केले.
किती सुंदर आणि फ्रेश आहे. थंडी पण आपल्या एवढं सारखीच आहे, असं काही विशेष नाही वाटत आहे. मस्त. मित्रांनो कसा वाटला व्ह्यू? मला खात्री तुम्हाला हा व्ह्यू नक्की आवडला असेल आणि हा व्लॉग देखील. आत्ताशिक आपण गोरखपूर पासून तर पोखरा पर्यंत आलोय, म्हणजे नेपाळला आपली एंट्री झालेली आहे. इथून पुढे आपण सर्व एक्सप्लोर करणार आहोत, ज्यामध्ये आपण पोखरा बघणार आहोत, काठमांडू बघणार आहोत आणि लुंबिनी बघणार आहोत. व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.